तालुक्यातील मोठीजुई गावात सैरभैर नाटकाच्या प्रयोगास तुफान प्रेक्षक वर्ग। उरण तालुक्यातील मोठीजुई गावातील ग्रामदेवता आकादेवी यात्रा पालखी उत्सवानिमित्त खास आकर्षण होते ते कौटुंबिक अफलातून एक विनोदी नाटक सैरभैर आयोजित करण्यात आले होते। श्री आकादेवी यात्रा पालखी उत्सव मंडळ व मोठीजुई ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सैरभैर या विनोदी नाटकाचा प्रयोग। नाटकातील खास व प्रमुख भूमिका संजय खापरे या सुप्रसिद्ध अभिनेते यांची होती। श्री आकादेवी यात्रा पालखी सोहळा कमिटी व ग्रामस्थ मंडळ मोठीजुई यांच्या वतीने आलेल्या व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत, गणेश पूजन, आकादेवी प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच रंगदेवतेला श्रीफळ अर्पण करून या बहारदार नाट्यकलेची सुरुवात झाली। नितीश पंडित यांच्या पहाडी आणि दमदार आवाजाने सूत्रसंचालनास एक आगळेवेगळे स्वरूप आले। सैरभैर या 2 अंकी नाटकाच्या प्रयोगास प्रेक्षक वर्गाने खूप छान प्रतिसाद दिला। तुफान गर्दीत या नाटकाचा यशस्वी प्रयोग झाला आहे। संजय खापरे हे नामवंत अभिनेते व त्यांचे सहकारी कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आणि रसिकांच्या पसंतीस हे नाटक उतरले। एक कौटुंबिक विषय पण विनोदी रूपाने सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। महामुंबईसह तृप्ती भोईर, मोठीजुई, उरण। संजय खापरे आणि मी आलो इथे उरणमध्ये माझ्या नाटकाचा शो आहे। ज्या नाटकाचं नाव आहे सैरभैर। एक धमाल विनोदी नाटक आहे, पण त्याचबरोबरीनं आज मला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या ज्या घराघरात घडणाऱ्या समस्या आहेत त्याच्यावर भाष्य करणारे नाटक आहे। पण हे सगळं आम्ही विनोदाच्या माध्यमातून सांगताना हळूवार मध्येच डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न केला आमच्या लेखकांनी आणि आमच्या दिग्दर्शकांनी आणि आम्हा कलाकारांनी एकरूप होऊन सगळ्यांनी आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला। आणि आज इतका उशिरा प्रयोग सुरू होऊन सुद्धा आमचं नाटकाचं उशिरापर्यंत लोक प्रेक्षक थांबले होते। मला वाटतं याच्यातच आमच्या नाटकाचं यश आहे आम्हाला असं वाटतं। आणि खूप एक वेगळ्या धाटणीचा विषय आम्हाला त्या मांडता आला आमच्या संस्थेच्या द्वारे। आमच्या नाटकाच्या निर्मात्या प्रिया पाटील आणि तसेच सौ समिधा पाटील या 2 निर्मात्या आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या। म्हणजे एका कर्तव्य असं म्हणतो ना, कर्तबगार पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते, आमच्याकडे 2 आहे। त्यामुळे आम्हाला खूप चांगलं पाठबळ मिळालं त्यांचं। आणि लेखक त्यांच्या आयुष्यातलं पहिलं हे व्यावसायिक नाटक आहे लेखक म्हणून। त्यामुळे गौरव बहुतले आणि कोमल बांजारे यांनी खूप उत्तम लिखाण केलं आहे आणि रोहित मोहिते यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे। त्याचं हे आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटकाचं दिग्दर्शन। त्यामुळे मला असं वाटतं की खूप जमेची गोष्ट आहे की नवीन कलाकार मंडळी आणि दिग्दर्शक मंडळी आमच्या संस्थेच्याद्वारे रंगभूमीवर येत आहेत। त्यांना एक प्रकारे एक व्यासपीठ मिळते, संधी मिळते आणि मला असं वाटतं हे त्यांच्या नशिबात आहे म्हणून हे सगळं घडत आहे। पण त्यांचे प्रामाणिक प्रयत्न, मला वाटतं कुठेही प्रामाणिक प्रयत्न करा, त्याला तुम्हाला यश मिळतच राहणार। आणि याचा पदोपदी आपल्याला सगळ्यांनाच आपल्याला अनुभव आलेला आहे। तसंच आमच्या नाटकातल्या कलाकारांचं सुद्धा उज्ज्वल भवितव्य असेल असं मला वाटतं। तुमच्या पुढल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आमच्याकडून। थँक्यू धन्यवाद। धन्यवाद।